भाजपा युतीतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे रस्त्यावर येऊ लागलाय. महासभेत झालेल्या गोंधळानंतर राष्ट्रगीताचा अवमानाचा मुद्दा पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर शिवसेनेनं भाजपावर पलटवार केलाय. महापौरांच्या अंगावर धावून जाणाऱ्या भाजपा नगरसेवकांना निलंबित करण्याची मागणी आता शिवसेनेच्या नगरसेवकांनी केल्यानं वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपा नगरसेवकांवर सभागृहात पूर्वनियोजित गोंधळ घालून वातावरण बिघडवल्याचा आरोप केलाय. शिवसेना नगरसेवक मनोज शिंदे आणि राजेश मोरे यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. मात्र या आरोपांना कोणताही ठोस आधार न मिळाल्यानं अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. सभेदरम्यान लक्षवेधीवर चर्चा झाल्यानंतर भाजपा नगरसेवकांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा आग्रह धरला. मात्र शहर विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर निर्णय घेणं आवश्यक असल्यानं सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी कामकाज पुढे नेण्याची विनंती केली. त्यानंतर सभागृहात वातावरण तापलं आणि भाजपा नगरसेवकांनी घोषणाबाजी करत सभा चालू दिली नाही. तसंच महापौरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. 15 मेला महासभा झाली आणि त्याच्यात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी फक्त भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला आणि त्याच्या आधीच्या पण 2 महासभा झाल्या, त्याच्यामध्ये पण गोंधळ घातला. मुळात त्याच्यानंतर मला असं कळलं की माझ्या विरोधामध्ये आणि राजेश मोरे आमचे सदस्य आहेत, दोघांच्या विरोधामध्ये नौपाडा पोलीस स्टेशनला त्यांनी काहीतरी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. एक तर मला त्या सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री पक्षाचे नेते आहेत फडणवीस साहेब आणि रवी जाधव साहेब हे पण नेते हे अध्यक्ष आहेत, त्या दोघांना सांगायचं की काहीतरी आपल्याला सदस्यांना समज द्यावा लागेल. मुळात ज्या एवढ्या सदस्यांना एक माहिती नाही की जनगणमन मी म्हटलं हा अपमान नाही झाला, त्याच्यामुळे ही कुठली केस होणार नाही पोलीस स्टेशनला. ही साधं कायदा त्या सदस्यापैकी कुठल्याही ज्येष्ठ नगरसेवकांना माहीत नाही आणि उठसूट बाहेर जाऊन नौपाड्यामध्ये माझ्यावर गुन्हा नोंदवा अशी मागणी करतात आणि शेवटी पोलिसांना सांगावं लागतं की याबाबत गुन्हा दाखल होऊ शकत नाही. म्हणजे किती बालिशपणा आहे हा. दुसरी गोष्ट, गटनेत्याच्या बैठकीमध्ये एकदा ठरलं की बाबा पहिली लक्षवेधी घ्यायची आणि पावसापूर्वी अनेक प्रश्न लोकांचे प्रलंबित आहेत आणि ते करणं काळाची गरज आहे. अतिशय तोंडावर पाऊस आहे, त्या लक्षवेधीचं पण फार महत्व होतं आणि त्याच्यानंतर मग उरला वेळ त्या संदर्भामध्ये प्रश्न उत्तरं घ्यायची. हे स्पष्ट गटनेत्याला सांगितल्यानंतर देखील त्या ठिकाणी काही सदस्य की आमचे प्रश्न घ्या. नंतर मी ते पहिले की एवढा आग्रह का प्रश्नाचा का. त्याच्यानंतर कळलं की ते प्रश्न हे शहर विकास संदर्भामधले होते, म्हणजे बिल्डरच्या संदर्भामधले होते. आणि आता मी काय बोलणार नाही, हे असे बिल्डरच्या संदर्भामधले असलेले प्रश्न ते त्याचा कुठे कुठे काय काय दुरुपयोग केला जातो, भ्रष्टाचारापर्यंत विषय जाऊ शकतो. मला त्याच्यावर चर्चा करायची नाही.